नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर मित्रांनो, आता राज्यातील शेतकऱ्यांची 3 लाखापर्यंतच नाही तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी राज्य सरकार करणार आहे, अशी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर मित्रांनो, काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्रात यशस्वीरित्या निवडणुका पार पडल्या आहेत आणि महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे आणि अजूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. तर मित्रांनो, मंत्रिमंडळाची एक मोठी महत्त्वाची बैठक आज राज्यात पार पडली होती. तर मित्रांनो, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे राज्यात संपूर्ण शेतकरी कर्जमाफी राज्यात 3 लाखापर्यंतच नाही तर सरसकट कर्जमाफी 7/12 कोरा होणार आहे. म्हणजेच एकही रुपयाचा कर्ज शेतकऱ्यांवर राहणार नाही, अशा प्रकारचा प्रस्ताव महायुतीच्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे दिला होता. तर मित्रांनो, त्या जाहीरनाम्यात देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितले होते की आम्ही सरसकट 7/12 कोरा करू आणि याच गोष्टीवर आज शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि जशी शपथविधी पार पडेल तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी हीच की राज्यातील शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला आहे आणि राज्यातील शेतकऱ्यांची पूर्णतः कर्जमाफी झालेली आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे कोणी पण होतील ते मुख्यमंत्री हा महत्त्वाचा निर्णय घेतील. तर मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यात देखील स्वतः माहिती दिली होती. ती म्हणजे जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना 50,000 ते 60,000 रुपयापर्यंत अनुदान देखील मिळणार आहे आणि शेतकऱ्यांची पूर्णतः सरसकट कर्जमाफी देखील होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.